हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना करते. व्हिडिओला सुरुवात करते. आज बनवलेली मस्त चमचमीत झणझणीत अशी बिर्याणी. तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता ते कॅम्प्युटेशन त्याचं कॅन्सल झालं होतं. आता परत आहे सुरतला. एवढी मेहनत केलेली तर करू बुवा एवढं म्हणून त्याने बघा आता अंडे आणले त्याच्या डाईटसाठी. त्यानंतर हे तांदूळ आणले आमच्यासाठी आणि त्याला डाईटला आहे ना हे चिनोरस तांदूळ लागतात आणि हे राजदरबार तांदूळ आमच्यासाठी आणले. तर चला या तांदूळपासूनच मी तुम्हाला आज बिर्याणी बनवून दाखवणार आहे दुपारच्या जेवणासाठी. या तांदूळपासून हे बघा मस्त तांदूळ आहे, ते राजदरबार तांदूळ खूप छान आहेत आणि तेच वापरतो आम्ही, तुम्ही बघत असतात नेहमी. आता 2 कांदे मी इथं मस्तपैकी कापून घेतलेले आहे. त्यानंतर 2 लसणाच्या कांड्या पण मस्तपैकी मी इथं सोलून घेतलेल्या आहेत. टमाटा कापून घेतलेला आहे एक. त्यानंतर कोथिंबीर पण मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे छान मस्तने. तर चला आता आपल्याला इथं ना एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया. आणि आता कांदे हे बघा थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडं धना पावडर, थोडी हळद, थोडी चटणी, अद्रक लसणाची पेस्ट आणि जे काही कांदे टमाटे हिरव्या मिरच्या मी ते वाटण करून घेतलेलं होतं, त्याचं जे काही कापलं होतं त्याचं वाटण मी इथं टाकलेलं आहे ते. आणि छान मस्त असं आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. आज दही नाही होती त्यासाठी मी दही काही वापरली नाही. तर बघा मी इथं कोथिंबीर पण टाकून घेतलेली. आता ही पण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. हे बघा आता आपल्याला हे ना मोरण्यासाठी ठेवायचे 15 मिनटं. 15 मिनटासाठी मोरायला ठेवायचे. हाताने परत पुन्हा मस्तपैकी करून घेते. आता हे झाकण ठेवून साईडला ठेवणार आहे मी. 15 मिनटासाठी मोरून झालेलं आहे आपलं चिकन. आता गॅस पेटवून मी इथं कुकर ठेवलेला आहे. आपल्याला 2 ते 3 पड्या इथं तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे थोडं जिरं, परत थोडे कांदे, परत टमाटे, नंतर धना पावडर. त्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे, पूर्णपणे परतून घ्यायचं आहे त्याला. कांदे आपले लाल होईपर्यंत. कांद्याचा कच्चापणा जातो ना तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडं मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ टाकल्याने लवकर होतं ते. खूप छान मस्त चविष्ट बिर्याणी आपली इथं होणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं आता गरम मसाला मी टाकला आहे थोडा. आता तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं आहे ना जे काही आपण मॅरिनेट केलेलं होतं ना ते चिकन टाकून घ्यायचं आहे. त्याला छान मस्त 10-15 मिनटं परतू द्यायचं आहे. आपल्याला वरतून झाकण ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता इथं तांदूळ काढून घेऊया. कैचीने कापून घेतले मी. आता 2 वाट्या तांदूळ आपल्याला इथं घ्यायचे आहे. तुम्ही किती जण आहेत त्या हिशोबाने तुम्ही घरी घेऊ शकता. ही 1 वाटी झाले, पूर्ण नाही भरली मी. आणि आता ही पूर्ण भरली. अशा 2 वाट्या तांदूळ आपण इथं घेतलेले आहे. आता कितीही पॅकेटचे तांदूळ म्हटले तरी पण धुवावे लागतातच. तर आपल्याला यांना आधी धुवून घेऊया.
हे बघा मस्त तांदूळ आहेत, तरी पण धुवूनच घ्यायचे. आता चिकन बघूया आपलं कसं झालं ते. खूप मस्त 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्णपणे असं मस्त होऊन जातं. आणि ही बिर्याणी दम बिर्याणीपेक्षा खूप छान आणि खूप चवीला खूप छान लागते. बघा मसाला पण आपला पूर्णपणे असा मॅश होऊन गेलेला आहे. आता आपल्याला इथं तांदूळ टाकून घ्यायचे. हे पाणी अंगाच्या सुटलेलं इथे. आता आपल्याला इथं मस्तपैकी तांदूळ टाकून परतून घ्यायचे पूर्णपणे. थोडं आपण इथं पाणी घालूया. आधीच किती पाणी सुटून गेलेलं आहे. आता थोडं पाणी टाकते. पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही बिर्याणी खूप छान बनते. तुम्हाला जर बिर्याणीचा आणि वाटाण्याच्या आप्पेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या खाली घंटीचं बटन असताना ते प्रेस करा. तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर ते बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ. तर चला आता आपण हे ना मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आपण थोडी उकळी आल्यावर आहे ना लगेचच झाकण टाकूया. थोडी आपल्याला इथं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चला आता झाकण लावून घेते. आता मस्तपैकी उकळी यायला लागली बघा. आता झाकण लावायचं आहे आपल्याला इथं. आता आपण 3 शिट्ट्या होईपर्यंत वेट करूया. कुकर लावून दिला आणि किचन ओटा मस्तपैकी साफ करून घेतला. आता मस्त झालेली आहे आपल्या इथं गरमागरम बिर्याणी. तर चला मस्तपैकी सर्व करूया. आता बिर्याणी बघून तर तोंडाला पाणी येणारच. तर आता जोराची भूक लागली आहे. चला या सर्वजण तुम्ही पण बिर्याणी खायला. मस्त चमचमीत झणझणीत अशी बिर्याणी. चला तर मग तुम्हाला जर मस्त असे चमचमीत झणझणीत व्हिडिओ पाहायचे असतील तर सुनंदास किचन चॅनलला भेट द्या. सबस्क्राईब करा, आयकॉनचे बटन दाबा आणि माझे व्हिडिओमध्ये एन्जॉय करा. चला तर मग व्हिडिओ जर बघितलं ना तर माणूस सर्व काही दुःख विसरून जातो. काहीतरी नवीन शिकायला भेटतं, काहीतरी नवीन खायला भेटतं. मस्त अशी चमचमीत झणझणीत रेसिपी भेटतात बघायला. चला तर मग बघा तुम्ही व्हिडिओ. मी करते बाय बाय.